नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. नायग्रा फॉल येथील कॅम्पिंगचा आज आमचा दुसरा दिवस आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नायग्रा फॉल दाखवणार आहे. गुड मॉर्निंग. उठा. धनुष झोपले ती दोघं तर. सकाळी सकाळी पक्ष्यांचा सुंदर आवाज कानावरती पडला आणि दिवसाची अशी सुरुवात झाली. नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी छान असं ऊन पडलेलं आहे. मी वॉशरूमला जाऊन आलो ब्रश वगैरे करून. आणखीन कोणी उठलं नाही. तर ही अशी आमची कॅम्पिंग साईट आहे आणि या कॅबिन्स आहेत. आज आम्ही नायग्रा फॉलच्या एरियामध्ये जाणार आहोत. त्यामध्ये बऱ्याच काही ॲडव्हेंचरस गोष्टी आहेत, त्या आज एक्सप्लोअर करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही आता संपूर्ण नक्की पहा. गुड मॉर्निंग. झाली माझी आंघोळ. वा, छान गरम पाणी आलं होतं का? आंघोळ करून. बर बर. चला मग आता आज नायग्रा फॉलचं नियोजन आहे. हो ना. ओके. मुलं अजून झोपलेले आहेत, तोपर्यंत आपण चहा पिऊया. हां, प्यायचं का तुम्हाला? चहा पितो ना थोडासा. हो, चहा करा मस्त गरमागरम. मुलांना उठवावं लागेल आता, कारण आंघोळ करून थोड्या वेळानंतर आम्हाला निघावं लागेल. उठले का नाही? उठले? ओके. रियांश उठल्या, धनुष नाही उठला अजून. धनुष उठा उठा, चला आपल्याला नायग्रा फॉलकडे जायचे आज. चल, तुझं घेऊन जाते मी. हे बघा, पोरं आणखीन उठले नाहीत. रियास, तू तरी उठला का? गुड मॉर्निंग. झोप कशी आली? चांगली आली का नाही? हो, चांगली आहे. बर बर. रियांश, सांग तुझं कोणतं? आज नायग्रा फॉलला जाऊ. ओके, शिप वरती जाऊया. त्या फॉलच्या एकदम जवळ जायचं आपल्याला. ओके, तुझं घे ना ते ब्रश आणि दोघांना एकत्रच का सेपरेट जाऊ? घाल ना, ते झोपलंय ना अजून. बर. एकटा करू शकते, पण याच्यासोबत नको आहे. मी नाही, कमी मेन्स एरियात घेऊन जाऊ. हा? मेन्स एरियात घेऊन जातो ना, आंघोळ करून आणतो. काल तसं गेलो होतो ना तसं. ओके, मग मी चहा बनवते. हा, तू चहा बनव सर्वांसाठी हो. आणि धनुषला उठवायचा प्रयत्न कर. हा हा, टॉवेल घेऊन जा आणि आंघोळच करून येशील ना. तर मित्रांनो, या ठिकाणी या कॅबिनमध्ये असा छोटासा एरिया दिलेला आहे आपलं सामान स्टोअर करण्यासाठी. फ्रीज पण आहे, ते मायक्रोवेव्ह आहे. आणि लकीली आजचा दिवस चांगला आहे वेदर. आज 2 दिवस अगोदर या एरियामध्ये पाऊस दाखवत होतं, परंतु आज छान असं ऊन पडलेलं आहे सकाळी. ओके, चला. तर या ठिकाणी कॉमन अशी बाथरूम आहे सर्वांसाठी. इथे आंघोळ करू शकतो आपण. छान आहे, साफसफाई वगैरे व्यवस्थित आहे. तर ही अशी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्यांनी. चल या, आंघोळ कर पटकन. सकाळी सकाळी चहा पाण्याची तयारी चालू आहे. रियांश, खाली उतर, पडशील. तो आज गुजरात की स्पेशल चाय बन रही.
बहुत अच्छा बनाती है। ओह, स्मेल तो उधर खुशबू आ रही इधर तक। मुझे ऐसा ही कलर चाहिए होता है। हाँ, मुझे वो फीकी वाली वो वाली। आप है ना वो वाघ बकरी चाय आती है ना, वो लेके आओ। वो गुजरात की होती है। ओह नाइस। हाँ तो वो मैंने अच्छा। पहले ट्राई किया था लेकिन इस बार चेंज किया। ये हाँ, लगाया ये लगाया ना। हाँ, कोई हाँ। बात नहीं। और मसाला कुछ डालते हो स्पेशल? मैं वो बादशाह का टी मसाला आता है ना, वो डालती हूँ। ओके। तो घर पे नहीं बनाते ना मसाला को? बादशाह का चाय। चाय मुझे बादशाह के ही मसाले पसंद है। जो ये मोटा वाला है ना आपका, वो मत लेके आओ। जो पतला वाला आता है ना इंडियन स्टोर से, हाँ, छोटा उसका वाला। फ्लेवर अच्छा आता अच्छा है। होता है, राइट ये राइट। जितना भी आप डालोगे ना फ्लेवर नहीं आएगा। ये हाइब्रिड है। हाँ, वो Hybrid चाइना है। का आता है ना। राइट राइट। तो दिखने में ही हाँ, बड़ा जो होता है। इंडियन आता है ना, वही अच्छा आता है। हाँ। नहीं तो है ना, जो वो अच्छे वाले स्टोर्स होते हैं ना, जैसे फोर्टिनोज है, मेट्रो है हमारे वहाँ पे ये मिलता है। मिलता है हाँ, ना? वहाँ पे मिलता है। वॉलमार्ट में तो नहीं आता, यही नहीं, आता वॉलमार्ट में कभी कभी होता है। हाँ। उसमें है ना लिखा होता है पेरू का, नहीं तो मैक्सिको का। ओके। लेकिन चाइना वाला मत लेना। मत। गुड मॉर्निंग अर्णव. आंघोळ झाली का? ब्रश झालं? ओके. आंघोळ करा, आपल्याला जायचं आज बाहेर. ओके, नायग्रा फॉलकडे. नमस्कार मित्रांनो. तर अशी ही आजची आमची सकाळ आहे. मस्त ऊन पडलेलं आहे आणि आज आम्ही नायग्रा फॉल आणि आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत. पाठीमागे मस्त गरमागरम चहा बनायला चालू आहे. मुझे थोड़ा सा ही देना भाभी जी. थोड़ा हाँ, मैं ज़्यादा चाय नहीं पीता. या मित्रांनो, सकाळी सकाळी गरमागरम आणि चहा ब्रेड खायला. व इथे ब्रेड भाजायला चालू आहे. उसने किया ब्रश? नहीं किया, अभी बाकी है। वो खाता है चाय? अरे क्या दोन देऊ ना? हाँ? हम्म. आप ये लो आप. हाँ. वाह, एक नंबर. चहा पाणी झाल्याच्या नंतर मी या कॅम्पिंग एरियामध्ये थोडीशी चक्कर मारून आलो. चला म्हणलं आजूबाजूचा निसर्ग कसा आहे तो पाहूया. मित्रांनो, सकाळी सकाळी ही गुलाबाची सुंदर फुलं पाहून एक गाणं आठवलं. फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. प्रियतम मेरे मुझको लिखना, क्या ये तुम्हारे काबिल है. प्यार छुपा है खत में इतना, जितने सागर में मोती. चूम ही लेता हाथ तुम्हारा, पास जो तुम मेरे होती. फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. प्रियतम मेरे मुझको लिखना, क्या ये तुम्हारे काबिल है. प्यार छुपा है खत में इतना, जितने सागर में मोती. चूम ही लेता हाथ तुम्हारा, पास जो तुम मेरे होती.
मित्रांनो, मी काय प्रोफेशनल सिंगर नाही, पण एखाद्या वेळेस मन प्रसन्न असलं की ते आपोआप गायला लागतं. आशा करतो की माझा आवाज तुम्हाला नक्की आवडला असेल. आवाज जर आवडला नसेल तर त्याबद्दल क्षमा असावी. डालना है? नहीं डालना? नहीं वो कोई बात नहीं, तो ये सब्जी के लिए रख देती हूँ, क्योंकि ऐसे तो कोई नहीं खराब होगा ना ये. गुड मॉर्निंग धनुष. आंघोळ कर आता, जा. स्वयंपाक चालू आहे. जेवण झालं की मग आपण निघूया. गुड मॉर्निंग राजेश. झाली का आंघोळ? बर बर बर. फ्रेश दिसतं एकदम. बर, करा चहा पाणी घ्या मग आता. संपूर्ण पार्क पाहून आलो. छान पार्क आहे. हा, छान झोप झाली. तुम्ही उशिरा झोपले वाटते. बर. तो छोटा होगा ना, इसलिए हो जाता मतलब. ऑनियन का ले सकते हो और जो कटा हुआ है ना. काय द्यायचं रे? टमाटर हाँ? आज सकाळी पण मुलांनी स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला. राइस बाद में उधर जाना है? उधर जाना है. दो ही रखते हैं. झालं जेवायला, जेवण करा. थँक्यू. हे चटणी आणि तुम्हाला काय राहिले? भाजी. हा, द्या थोडीशी. हे कितनी सब्जी हो गई? कितनी सब्जी है? लाई थी ना. थोड़ी दही का तड़का भी रखा. और क्या प्लेट में जगह नहीं है? करायचं आहे नंतर. बस का बघ. आहे आणतो. बस. चला तर मित्रांनो, मग आम्ही आता निघालो आहोत नायग्रा फॉलकडे. तर चला, तुम्हाला एक अतिशय सुंदर निसर्गरम्य असा नायग्रा फॉल दाखवतो आता. त्या ठिकाणी आम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटी करणार आहोत आज. हॉट एअर बलून. रे नायग्राच्या वरून घेऊन जात आहेत. मला वाटते ते युएसएस आहे. मित्रांनो, नायग्रा फॉल्स हे कॅनडातील एक खूप प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या स्थळावरती जगभरामधनं लोक येतात. खास करून उन्हाळ्याच्या दिवसात नायग्रा फॉल येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही खूप जास्त असते. अमेरिका आणि कॅनडाच्या बॉर्डरवरती असलेलं हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. चिकन बिर्याणी फ्लाइंग करून खाली या. इकडे इकडे सगळे या आपल्या ग्रुपमध्ये. हां, इकडे या. हां, हॅलो करा सगळ्यांना. हां, चला चला.
नायग्रा फॉल हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करता येतात. अगदी लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वांनाच काही ना काही इथे असतं. चलो या साईडला ना USA आहे आणि त्या साईडला कॅनडाचा. इथून दोन्ही व्ह्यू येत आहेत. खाली बोट पण आहे. चला ते पुढे गेले.
तो जोड़ा ये बैठे आपने Can you catch like a boat? Both of them? नायग्रा फॉल्स येथे आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करू शकतो. त्यामध्ये झिपलाईन ही पण एक अतिशय सुंदर आणि ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही कराल का? करायची नेक्स्ट टाइम आल्यावर करता. करूया, नेक्स्ट टाइम हां, नक्की करूया आपण. नक्की पण इकडला पण व्ह्यू येऊ द्या ना, असा दोन्ही येऊ द्या. जबरदस्त सीन आहे. ए रियांश इकडे बघ. रियांश इकडे बघा. रियांश, धनुष. मित्रांनो, हा जो तुम्हाला समोर ब्रिज दिसत आहे, हाच तो ब्रिज जो अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांना जोडतो. मित्रांनो, आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये हे जे तुम्हाला समोर जहाज दिसत आहे, या जहाजाने प्रवास करणार आहोत. हे जहाज आपल्याला नायग्रा फॉल्सच्या अतिशय जवळ घेऊन जातं. अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशाचे पर्यटक या क्रूज शिपचा अनुभव घेतात. या जे तुम्हाला दोन समोर शिप दिसत आहेत, त्यामध्ये लाल कलरची जी आहे ती कॅनडाची आहे आणि समोरची जी ब्ल्यू कलरची आहे ती आहे अमेरिकेची. फॉल्सच्या अगदी जवळ जाऊन या शिपमध्ये बसून जो अनुभव येतो, तो अनुभव मात्र खरंच खूप अविस्मरणीय असतो. उद्याच्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला नक्की पाहायला मिळेल.
ज्यावेळेस या फॉल्सवरती सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी इंद्रधनुष पण पाहायला मिळतो. रेनबो कसं झालं? चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.